हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला सर्वांना तुमचं भविष्य सांगणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे काही नवीन बिझनेस काढला की कुठला कोर्स केला जेणेकरून आपण भविष्य सांगू शकतो, तर असं काही नाही, डोंट वरी, असं काही नाहीये। पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आपल्या संतांनी खूप आधीपासून सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही हे माहित आहे, पण बऱ्याचदा आपण त्या गोष्टी विसरून जातो आणि आपण जीवन जगताना इतकं चिंता करतो, टेन्शन घेतो आणि ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना आपण तेव्हा ते विसरून गेलेलो असतो। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं जेव्हा टेन्शन वगैरे नसतं तेव्हा खूप ज्ञानाच्या गोष्टी वगैरे आपल्या लक्षात असतात किंवा राग येऊ नये, राग आल्यानंतर आपल्याला त्याचा किती त्रास होतो हे सगळं आपल्याला माहित असतं, पण ज्यावेळेस आपल्याला राग येतो तेव्हा मग आपण ते सगळं विसरून जातो, असं बऱ्याचदा होतं। तर तसंच काहीसं जो मी असा टॉपिक घेतला आहे त्याच्याबद्दल पण झालेलं आहे की आपल्याला असं वाटत असतं ना, प्रत्येक जणाला असं क्युरिओसिटी असते की भविष्यात माझ्या जीवनात काय घडणार आहे, माझं भविष्य कसं असेल, चांगलं असेल की वाईट असेल। किंवा बघा, बरेच जण सकाळी उठलं की ते जय महाराष्ट्र लावून बसतात, जे लागतं त्याच्यामध्ये भविष्य सांगितलं जातं। किंवा पहिल्याच्या काळात बघा, जुन्या काळामध्ये पेपर यायचे तर पेपरमध्ये राशी भविष्य असायचं, ते पटकन पेपर आला की पहिलं जाऊन ते राशी भविष्य पाहायचं, असं बऱ्याच जणांना सवय असायची पहिले। आता तर ते टीव्हीवर पाहतात किंवा मोबाईलमध्ये वगैरे पण बरेच जण पाहतात। तर जर आपण एखादं काम करत असो, म्हणजे नवीन सुरुवात करणार असो वगैरे, त्यावेळेस आपण असं थोडंसं मुहूर्त वगैरे बघितला तर ते ठीक आहे, पण आपलं भविष्य काय असेल, आपण भविष्यात काय आपल्यासोबत घडणार आहे हे जाणून घेण्याची जी उत्सुकता आहे ना, तर मला वाटतं की आपल्याला हे उत्तर जे आहे ते आपल्याला आधीच माहिती, आणि ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण जर चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचा चांगलाच मोबदला मिळणार आहे, चांगलंच फळ मिळणार आहे। जर आपण आता आपले जे कर्म आहेत ते वाईट करत असू तर मग भविष्यात तुम्हाला ते कर्माचं फळ भोगायचंच आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आज काय करतोय याच्यावरच आपलं भविष्य जे आहे ते अवलंबून आहे। त्यामुळे जर तुम्ही आता चांगले कर्म करत असाल तर भविष्याबद्दल निश्चिंत होऊन जा, आणि जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे कर्म करत आहात तर मग डेफिनेटली तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होणार आहे, ते भोगायचं आहे तुम्हाला, ते कर्माचं फळ जे आहे ते। त्यामुळे भविष्य बघण्याची तशी तर मला काहीच गरज वाटत नाही। आपण जे करतोय त्याच्यावरूनच आपलं भविष्य ठरत असतं आणि आपलं भविष्य हे आपल्या हातातच असतं। पुढे जर भविष्यात तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर आताचे तुमचे जे कर्म आहेत ते चांगले करा, आणि भगवंताकडे खूप छान त्याचं रेकॉर्ड असतं। असं तुम्ही म्हणू नका की बऱ्याच जणांना हा अंधविश्वास वाटेल, पण असं नाहीये। तुम्ही देव आहे म्हणा किंवा नाही म्हणा, पण देव तर आहेच। तसंच तुम्ही कर्माचं फळ मिळतं किंवा हे कोणी बघितले वगैरे असं म्हणा, किंवा ते माना किंवा नका मानू, पण तुम्हाला कर्माचं फळ हे भोगावं लागणारच आहे। त्यामुळे नेहमी चांगली कर्म करा, लोकांची मदत करा, जेणेकरून मग आपल्याला पण भविष्यामध्ये आपलंही चांगलं होईल, आपल्यासोबतही चांगल्या गोष्टी घडतील। तर आता बरेच जण काही म्हणतील असे की आम्ही तर सगळं चांगलंच करतो तरी पण आमच्यासोबत वाईटच होतंय वगैरे, असं म्हणजे बरेच लोक म्हणतील की आम्ही तर कोणाचं वाईट केलं नाही तरी पण आमच्यासोबत असं घडते, किंवा ही व्यक्ती ही कधी कोणाचं चांगलं करत नाही, खूप म्हणजे वाईट त्याचे कर्म आहेत तरी पण ते चांगलं लाईफ जगतायत वगैरे, असं आपल्याला वाटतं। डेफिनेटली वाटतं, कोणालाही वाटेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी आधी जे कर्म केले ना त्याचं चांगलं फळ ते आता भोगतायत, त्यामुळे त्यांना चांगले दिवस आहेत। पण आता जे कर्म करतायत ते त्यांचं भविष्यामध्ये त्याचं फळ जे आहे ते त्यांना दुःख म्हणून भोगावं लागणार आहे। तर बघा, आपण जेव्हा जुन्या काळात बघा जात्यावरती पीठ दळायचे, म्हणजे गहू ज्वारी वगैरे दळायचे, तर समजा आपण आता गहू दळायला टाकले तर जेव्हा जात्यावर फिरवणार आपण तर पीठ येणार साईडला, पण नंतर जर तुम्ही ज्वारी दळायला घेतली तर ज्वारी टाकली तरी जर तुम्ही फिरवलं तरी पण लगेच ज्वारीचं पीठ येणार नाहीये। जोपर्यंत गहू थोडेसे त्याच्यात शिल्लक आहेत तोपर्यंत गव्हाचंच पीठ येणार आहे, आणि ज्यावेळेस ते पूर्ण बाहेर जाईल गव्हाचं पीठ, त्यानंतरच तुम्हाला ज्वारीचं पीठ मिळणार आहे। तर त्याचप्रमाणे आपल्या कर्माचं पण आहे की जर आपले जुने कर्म चांगले अजून चालू आहेत तर आपण जरी आता म्हणजे जे लोक तुम्ही म्हणतात ना की ते वाईट कर्म करतात पण त्यांना चांगलं म्हणजे त्यांचं लाईफ आहे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते सुखी आहेत, तर ते त्यांच्या आधीच्या कर्माचं फळ आहे आणि आता जे ते करतात ते त्यांना भविष्यात भोगायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे तो करतोय तरी त्याचं लाईफ चांगलं आहे, मग आपणच कशाला एवढं चांगलं करा, तर असं नाहीये।
आणि खूप छान गाणं आले ना ते आता नारायण मिल जाएगा जे सॉन्ग आहे ना, मला खूप आवडतं. मी दिवसातून 2-3 वेळा तर ऐकतच असते. त्याच्यात लिहिलंय त्याच्यात म्हणजे असं गाण्यात आहे की नेकी व्यर्थ नहीं जाती, हरी लेखा जोखा रखते हैं, औरों को फूल दिए जिसने उसके भी हात महकते हैं. म्हणजे आपण जे काही करतोय, असं नाही की तुम्ही एखादं चांगलं काम केलं आणि ते वायाला गेलं, असं होत नाही. नेकी कधीही व्यर्थ जात नाही. तुमच्या कर्मामध्ये त्याचं रेकॉर्ड राहतं की तुम्ही हे चांगलं काम केलं आहे. भले आपण एखाद्याचं चांगलं केलं आणि त्याने आपल्याला म्हणजे आपल्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा मदत नाही केली, तरी दुसरं कोणीतरी येऊन आपल्याला त्यावेळेस मदत करतं. हे आपल्याला पहिले त्या माणसाला मदत केलेली असते ना, त्याचा मोबदला म्हणजे आधी पण मी तुम्हाला सांगितलं की आपण एखाद्याला मदत केली तर त्याच्याकडून आपण रिटर्न काही अपेक्षा करायची नाही. हे का तर ती व्यक्ती आपल्याला मदत करेल किंवा नाही ते माहिती नाही, पण देव तुमच्या त्या कर्माचं फळ दुसऱ्या कोणाच्या तरी रूपात येऊन तुम्हाला मदत करून तुम्हाला त्या कर्माचं फळ देत असतो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे चांगलं कर्म करत राहा. अजून गाण्यामध्ये पुढं असं आहे की यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी, तेरा हाथ पकड़ने को वो भेस बदल कर आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. म्हणजे आपण नेहमी गाणी ऐकत असतो बघा, पण आपण फक्त ती म्हणजे आपल्या कानावर पडत असतात, आपण गुणगुणत असतो, पण त्याचा अर्थ आपण जर समजून घेतला ना, तर आपल्याला लाईफ जगणं खूप इझी होतं. काय करावं, काय करू नये, किंवा कधी कुठलं संकट आलं तर आपण त्याच्यातून कसा मार्ग काढावा हे सगळं आपल्याला त्याच्यातून कळतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण घरामध्ये जो पैसा येतोय तो जर चुकीच्या मार्गाने येत असेल ना, तर तुम्ही कितीही दान करा, पुण्य करा, तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही. कारण तळतळाटाचा पैसा म्हणतात ना, की एखाद्याच्या तोंडचा घास जर तुम्ही ओढून घेत असाल तर तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या घरात जो पैसा येतोय किंवा जे काही वस्तू येत आहेत त्या कोणाच्या हक्काच्या नसाव्यात, म्हणजे दुसऱ्याच्या हातातलं ओढून घ्यायचं नसावं. आणि नेहमी लक्षात ठेवा की जे आपल्या नशिबात आहे ते कसंही करून आपल्याला मिळणार आहे. आपल्या हातातलं कोणी हिसकावून नेऊ शकतं, पण नशिबातलं नेऊ शकत नाही. आणि जर तुम्ही कोणाच्या हक्काचं घेत असाल ना, तर तुम्हाला कसंही करून कितीही जन्मांमध्ये का होईना, पण ते तुम्हाला त्याची परतफेड करावीच लागते. एका कथेमध्ये मी ऐकलं होतं की जर आपण कोणाकडून काही मदत घेतली ना, तरी पण म्हणजे दुसऱ्यांच्या हक्काचं घेऊ तर नाहीच, पण मदत जरी घेतली ना तर त्याची परतफेड आपल्याला करावीच लागते. मग भले ते त्याच्या शेतात बैल बनून नांगरणं असो किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने असो, पण त्याची परतफेड ही आपल्याला करावीच लागते. कर्माचा सिद्धांत आहे तो. अजून एक गाणं आहे, भक्तिगीत आहे, जे मी लहानपणापासून ऐकत आले आहे आणि आय एम डॅम शुअर की तुम्ही पण ते ऐकलंच असेल कधी ना कधी. पण ते जस्ट आपल्या कानावरून गेलं, पण त्याचा अर्थ जर आपण समजून घेतला ना, म्हणजे लहानपणात कसं होतं की आपण घरात मोठे लोक आपले लावत असतात गाणी, आपण ऐकत असतो, पण जेव्हा आपण मोठं होतं तेव्हा त्याचा शब्द न शब्द अर्थ जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा असं वाटतं की किती अर्थपूर्ण गाणी आहेत किंवा भक्तिगीत आहेत. जुनी काही भक्तिगीते खूप हार्ट टचिंग आहेत. तर त्यातलंच एक गाणं आहे. या गाण्या थ्रू पण आपल्याला कळतं की आपण जे कर्म करतो त्यावरच आपलं भविष्य जे आहे ते अवलंबून असतं. तर त्याच्यातल्या काही 4 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवते. क्षणिक सुखासाठी करीतो कुणी आपुली नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगतो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किती सुंदर ओळी आहेत आणि किती अर्थपूर्ण आहेत की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग आपल्याला जर माहिती आहे की आपले जसे कर्म असणार आहे तसंच आपल्याला फळ मिळणार आहे, तर आपल्याला भविष्य जाणून घेण्याची किंवा भविष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्याची आपल्याला काय गरज आहे सांगा. जसं आपलं कर्म आहे तसंच आपलं भविष्य असणार आहे. त्यामुळे कर्म चांगले करा, भविष्य तुमचं नक्कीच उज्ज्वल असेल. तर आजचा हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या ज्या ओळी आहेत त्या आपण नुसत्या ऐकण्यापेक्षा ना त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं ना, तर खरंच आपलं लाईफ खूप इझी होईल. आणि या सगळ्यामुळे आपल्या जीवनातल्या समस्या, तणाव, चिंता, टेन्शन हे सगळं पण
दूर होतं असं मला वाटतं. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा टॉपिक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल, माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.